परमेश्वराने मोशेला दिलेल्या 10 आज्ञांमधील 8वी आज्ञा आहे, खोटी साक्ष देऊ नकोस. प्रभू येशू ख्रिस्त अजूनही त्याच्यापुढे एक पाऊल पुढे जाऊन सांगत आहे की आपल्या शब्दा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितलेलं होतं. परंतु मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका. ह्याचा अर्थ काय? माणसाला शपथ का घ्यावी लागते? कारण माणूस जे बोलतो ते खरं आहे किंवा खोटं आहे हे पलीकडचा माणूस समजू शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही. मग त्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. त्यालाच आपण शपथ म्हणतो. पूर्वी मुलं सांगायची, आई शपथ. म्हणजे आईची शपथ घेतल्यानंतर आपण जे सांगत आहोत ते खरं आहे ह्याच्यावरती जणू काही ते शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत असत. येशू सांगत आहे, स्वर्गाची शपथ वाहू नका, कारण ते देवाचं राजासन आहे. पृथ्वीची शपथ वाहू नका, कारण ते देवाचं पदासन आहे. जेरुसलेमची शपथ वाहू नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. स्वतःच्या मस्तकाची देखील शपथ वाहू नका, कारण आपण स्वतःचा एक केसही काळा किंवा पांढरा करू शकत नाही. तर मग आपण नक्की काय करायचं? आपलं बोलणं होय किंवा नाही एवढंच असावं. त्याहून जे काही आपण करत असतो ते वाईटापासून आहे असं येशू सांगत आहे. माणूस खोटं का बोलत असतो ह्याची कितीतरी कारणं पंडितांनी शोधून काढलेली आहेत. त्यातील सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे शिक्षेची भीती. आपण जर खरं सांगितलं तर आपल्याला मोठी शिक्षा होऊ शकते, आपली नोकरी जाऊ शकते, आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून माणूस खोटं बोलत असतो. बऱ्याच वेळेला माणूस लोकलाजेस्तव खोटं बोलत असतो किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलत असतो. जर खोटं बोललं तर आपल्याला व्यवस्थितपणे एखादा लाभ घडू शकेल असं माणसाला वाटत असतं. किंवा माणूस एखाद्याची खोटी बदनामी करत असतो सूड उगवण्यासाठी. काही वेळेला एखाद्या माणसाला खोटं बोलावं लागतं असं एखादा माणूस आपल्याला सांगत असतो. त्याला कारण असं असतं की ऐकणारी व्यक्ती सत्य पचवू शकत नाही किंवा सत्य व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही. म्हणूनच ही व्यक्ती खोटं बोलून वेळ निभावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु जेव्हा माणूस खोटं बोलत असतो तेव्हा तो आपल्या स्वतःच्या मनावरचं ओझं आपल्याही नकळत वाढवत असतो. कधीकधी उदात्त हेतूंसाठी माणूस खोटं बोलू शकतो. उदाहरणार्थ, मी एखाद्या पेशंटजवळ आहे. त्या पेशंटला अत्यंत असाध्य असा आजार जडलेला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हे त्या व्यक्तीला कळता कामा नये. अशा वेळेला ती व्यक्ती मला विचारते, फादर मला काय झालेलं आहे? तर जर मी सत्य सांगितलं तर तो अजूनही अस्वस्थ होऊन त्याला अधिक त्रास होऊ शकतो. अशा वेळेला मी एकतर शांत राहायला पाहिजे किंवा दुसरं काहीतरी साधं असं कारण त्याला सांगणं गरजेचं आहे. ह्यामागे हेतू कोणता आहे? माझा कुठलाही स्वार्थ नाही, तर त्या व्यक्तीचं हित त्यामध्ये दडलेलं असतं. बऱ्याच वेळेला केवळ एखादी व्यक्ती खोटं बोलते म्हणून त्या व्यक्तीला आपण दूर ठेवत असतो. परंतु खोटं बोलणं हा त्या व्यक्तीच्या जीवनाचा एक छोटासा कोपरा असतो. तेवढ्या एका कोपऱ्यासाठी संपूर्ण व्यक्ती आपण बाजूला सारावी का? त्या व्यक्तीला संपूर्णतः दोषी ठरवून त्या व्यक्तीच्या जीवनातील इतर सगळ्या गोष्टींना मोठमाती द्यावी का? त्याऐवजी त्या व्यक्तीशी संवाद साधावा, त्या व्यक्तीला आपलंसं करून घ्यावं, त्याची ती सवय हळूहळू कशी बंद होईल त्यासाठी त्या व्यक्तीला मदत करावी आणि खरं बोलण्यामध्ये सर्वांचं हित कसं आहे हे त्या व्यक्तीला हळूहळू समजून देणं हाच एक सुंदर असा मार्ग असू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सत्य होता, मार्ग होता, जीवन होता आणि तो स्वतः मार्ग, सत्य आणि जीवन आहे. म्हणून त्याच्याकडे सत्याची आस धरण्यासाठी विशेष कृपा मागूया.